वेलकम टू उज्ज्वला मांजेकर्स चॅनल. दिस इज आर्ट ऑफ लिव्हिंग. ही पहा आदल्या रात्री भिजवलेली चणा डाळ. आता ही चणा डाळ झाऱ्याने थोडी थोडी काढून गाळून घेऊन गाळणीवरती घालायची आहे. अशा रीतीने सर्व चणा डाळ थोडी थोडी करून झाऱ्याने आधी गाळून घ्यायची आणि मग चाळणीत घालायची. आता ही चाळण उरलेलं पाणी निथळण्यासाठी परत थोडा वेळ बाजूला ठेवायची. त्यानंतर डाळ एका दुसऱ्या कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. कुकरच्या तळाला पाणी घालायचे. डाळ घेतलेल्या कुकरच्या भांड्यात बोटाचे एक पेर वरती राहील एवढे पाणी घालायचे. हे भांडे कुकरमध्ये ठेवून शिट्टीसकट कुकरचे झाकण लावावे. आता गॅस पेटवा व कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्या. त्यानंतर गॅस बंद करा. कुकर थंड झाल्यानंतर कुकर उघडा व कुकरमधील शिजलेली डाळ बाहेर काढा. आधीच एका टोपावर तयार ठेवलेल्या चाळणीवर ही डाळ ओता. चाळणीवर फक्त डाळ राहील व टोपात पाणी निथळेल. काचेचे पसरट बाऊल घ्या. अर्धा चमचा तूप, वेलची पावडर अर्धा चमचा, थोडे जायफळ किसून, त्यानंतर 2 चिमूट केशरचे धागे, 1 वाटी गूळ, गाळलेली उकळलेली चणा डाळ. हे सर्व याच क्रमाने बाऊलमध्ये घाला. न ढवळता मायक्रोवेव्हमध्ये 2 मिनिटांसाठी ठेवा. एंड दिसले की मायक्रोवेव्ह उघडून बाऊल बाहेर काढा. आता मिश्रण ढवळा. गूळ वितळला आहे हे जाणवेल. आता परत बाऊल 2 मिनिटांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. मिश्रणामधले गुळाचे पाणी आपल्याला आटवायचे आहे. 2 मिनिटं संपल्यानंतर एंड असे दिसले की मायक्रोवेव्हचे बाऊल बाहेर काढा. ह्या मिश्रणात अजूनही पाणी आहे, त्यामुळे आता 4 मिनिटांसाठी आपण हे मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये ठेवणार आहोत. 2-2 मिनिटांच्या अंतराने देखील ठेवू शकता. एंड बीपचा आवाज आला की बाऊल बाहेर काढा. मिश्रण ढवळून पाहिल्यानंतर त्यात थोडेसे गुळाचे पाणी असल्याचे जाणवते. आता परत 2 मिनिटांसाठी मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. मधल्या 2-4 मिनिटात तुम्ही तुमची दुसरी कामे आटपून घेऊ शकता. एंड बीपचा आवाज आल्यानंतर परत मिश्रण बाहेर काढायचे आणि ढवळून बघायचे. गुळाचे पाणी आटले आहे. आता मिश्रण सर्व एका ठिकाणी जमवायचे आणि त्याचा डोंगर करायचा आहे. हा पहा, असा डोंगर करायचा आहे. त्यानंतर ह्यात कालथा रुतवायचा आहे. तो जर पडला नाही आणि सरळ सोट उभा राहिला तर आपले गूळ डाळीचे मिश्रण पुरणासाठी तयार आहे. आता हे डाळ गुळाचे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घेऊन छानपैकी वाटून घ्यायचे आहे. डाळ गुळाचे मिश्रण जर व्यवस्थित झाले असेल तर पुरण झटकन वाटून होते. आता हे वाटलेले पुरण एका बाऊलमध्ये काढून घ्या. मायक्रोवेव्ह वापरून पुरणपोळीचे केलेले हे पुरण अगदी झकास होते. आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.